नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे शेवटचे प्रकरण महत्त्वमापन हे अभ्यासत आहोत। तर आपण आजच्या तासामध्ये वर्तुळखंड याबद्दलची माहिती पाहणार आहोत। बघा, वर्तुळखंड म्हणजे काय? तर जीवा आणि त्या संबंधी असलेला लघुकंस किंवा वर्तुळकंस, जीवा व संबंधित वर्तुळकंस याने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळखंड असे म्हणतात। वर्तुळाचा तुकडा, जीवा व संबंधित वर्तुळकंस ही आहे जीवा आणि त्याच्या संबंधित हा वर्तुळकंस आहे। या दोघांनी मर्यादित केलेल्या भागास वर्तुळखंड असे म्हणतात। आता आपण जीवा तीच घेऊन वर्तुळकंस जर हा घेतला तरी सुद्धा एवढा भाग म्हणजे वर्तुळखंडच झालेला आहे, हा सुद्धा वर्तुळखंडच आहे। मग ही जीवा आणि संबंधित वर्तुळकंस याने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळखंड असे म्हणतात। हा वर्तुळखंड झाला। तर जीवा आणि त्या संबंधी असलेला वर्तुळकंस, वर्तुळकंसावर अवलंबून असतो तो वर्तुळखंड कसा आहे। जर वर्तुळकंस लहान असेल तर तो वर्तुळखंड काय असतो? लघु वर्तुळखंड। आणि जर विशाल कंस असेल तर संबंधित जो काही वर्तुळखंड तयार झालेला आहे तो वर्तुळखंड म्हणजे विशाल वर्तुळखंड। आपल्याला जर विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करतो? पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून हे लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढून टाकतो। पण लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ कसं काढणार? तर त्यासाठी पहा, आपण काय करू? हे एपी आणि पीबी जोडून घेऊ। एपी आणि पीबी जोडून घेऊया। हे एक्स नाव देऊ, म्हणजे तुम्हाला माहित आहे की पी डॅश ए एक्स बी याला आपण काय म्हणतो? वर्तुळ पाकळी म्हणतो। आणि हे पी ए बी हा आहे त्रिकोण। समजा हा केंद्रीय कोन थीटा आहे असं गृहीत धरा। हा थीटा कोन आहे। आपण याच्यावरून काय करू? एक लंब काढूया। याच्यावरून असा एक लंब काढू आणि या लंबाला नाव देऊया डी। हे डी नाव दिलेलं आहे। आता याच्यात डी नाव दिल्याच्या नंतर पहा, हा त्रिकोण ही झाली उंची। आता याच्यावरून तुम्हाला कसं वर्तुळ पाकळीचं वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढता येते सहज लक्षात येईल। बघा, या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळामधून जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं तर सरळ सरळ वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं। साधी गोष्ट आहे, सोपी आहे। वर्तुळखंडाचे नुसतं लिहूया। वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ नाव न घेता वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे, आकृतीवरून काढायचं आपल्याला, बाकी काहीच माहित नाही असं गृहीत धरा। आपण सूत्र तयार करू, नंतर बघू। वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर, वर्तुळखंड म्हणजे एवढा आहे। वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे असताना आपण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो, कारण आपण मागचाच सराव संच पाहिला। वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळामधून जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला संबंधित वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ मिळतं। पण साधं कुठेही पाठ नाही केलं तरी चालतं, म्हणजे हे पाहण्याची सुद्धा गरज नाही, सरळ आकृतीवरूनच लक्षात येतं। वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ, वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे। वर्तुळ पाकळी कोणती आहे? एरिया ऑफ पी ए एक्स बी। त्रिकोण कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी। हे साधं सुरुवातीचं सूत्र आपल्याला लक्षात बसलं असेल। यामध्ये वाटलं तर याचं सूत्र लिहिता येतं। वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सूत्र थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग, आणि याचं सूत्र लिहिता येते
1/2 पाया गुणिले उंची. पाया कोणता आहे? पीबी. याच्यावर उंची टाकली एडी. पीबी गुणिले एडी. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचं क्षेत्रफळ. हे साधं सूत्र लक्षात ठेवलं की बाकी पुढचं लक्षात येतं. वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं थीटा भागिले 360 गुणिले पाया वर्ग वजा 1/2 पीबी गुणिले एडी. ठीक आहे. पाया गुणिले उंची. आता आपण काय करूया, या पीबी आणि एडी बद्दलची माहिती मिळवूया. पीबी म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आहे, त्याचा प्रश्न मिटला. एडी ची किंमत काढायची. एडी ची किंमत काढत असताना त्रिकोणामध्ये त्रिकोण पीएडी मध्ये पायकडे साइनचं गुणोत्तर लिहूया. साइन थीटा. साइन थीटा म्हणजे काय? समोरील बाजू भागिले कर्ण. समोरील बाजू कोणती होती? एडी. आणि कर्ण कोणता होतो? एपी. म्हणजेच एडी बरोबर आहे एपी गुणिले साइन थीटा. ठीक आहे. आपल्याला एडी ची किंमत काढायची म्हणून एडी ची किंमत काढत आहोत. एडी बरोबर आहे एपी म्हणजे परत त्रिज्या आहे आर साइन थीटा. आता ही किंमत आपण याच्यात ठेवूया, सबस्टिट्यूट करूया. ही किंमत या एडी च्या ठिकाणी ठेवूया. बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग ऍज इट इज वजा 1/2 गुणिले पीबी म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आहे आणि एडी आताच काढला आपण आर साइन थीटा आहे. म्हणजे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग वजा 1/2 आर वर्ग साइन थीटा. ठीक आहे. याच्यातून आपल्याला आर वर्ग कॉमन काढता येतो. आर वर्ग जर कॉमन काढलं तर पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2. हे सूत्र तयार झालेलं आहे. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे आर वर्ग पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2. तर अशा प्रकारचे हे सूत्र तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्याला हे सूत्र लक्षात राहत नाही. तर साधं हे जरी सूत्र लक्षात ठेवलं तरी चालतं. कारण सर्वप्रथम वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तर तुम्हाला काढताच येतं. नंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. पहिल्या क्षेत्रफळातून दुसरं क्षेत्रफळ वजा करायचं, तुम्हाला उत्तर मिळून जातं. पण ज्यांना हे माहित होतं, लक्षात येईल एका स्टेप मध्ये तुम्हाला हे काढता येतं, हे सूत्र तयार सुद्धा करता येतं. पण याचा ड्रॉबॅक असा आहे या सूत्राचा, थीटाची किंमत 90 किंवा 90 पेक्षा कमी असेल तरच हे सूत्र वापरा, अन्यथा वापरू नका. लक्षात, थीटाची किंमत आपल्याला एकतर 90 पाहिजे किंवा 90 पेक्षा लहान म्हणजे लघुकोन पाहिजे तरच हे सूत्र अप्लिकेबल आहे, अन्यथा हे सूत्र वापरायचे नाही. सरळ सरळ आपल्या पहिल्या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे आहेत. पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शक्यतो थीटाची किंमत 90 पेक्षा लहानच आहे किंवा एखादी 90 असेल, म्हणून आपण हे सरासरी सूत्र प्रत्येक उदाहरणामध्ये वापरू शकतो, वापरूया. कारण हे सूत्र वापरले की बरंच कॅल्क्युलेशन कळतं. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा, नंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा, नंतर वजाबाकी करा. एवढा प्रयास आपला वाचतो हे सूत्र जर आपण वापरलं तर. ठीक आहे. तर आपण प्रत्यक्षात याच्यावरची उदाहरणं पाहूया. बघा, सराव संच 7.4 मधलं पहिलं उदाहरण आहे. आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात कोन एबीसी बरोबर 45 अंश, एसी बरोबर 7/2 सेमी, तर वर्तुळखंड बीएक्सी चे क्षेत्रफळ काढा. हे जे तुम्हाला वर्तुळखंड दिसतं बीएक्सी हे रंगवलेलं, हे या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं. आणि थीटाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 45 अंश. त्याचबरोबर त्रिज्या दिली बघा, एसी त्रिज्या 7/2, तर एबी सुद्धा 7/2 आहे, म्हणजे त्रिज्याची किंमत दिली. आणि ही आपल्याला काय दिलं? एक पायची किंमत दिली आणि वर्गमुळात 2 ची एक किंमत दिलेली आहे 1.41, म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या त्या ठिकाणी येईलच, त्याच्यामुळे याची किंमत दिलेली आहे. तर आपल्याला आता सूत्र मी जे सांगितलं होतं त्या सूत्राचा वापर करून आपण या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढूया. सोपी पद्धत होती ही आणि कॅल्क्युलेशनला क्लिष्ट जाणारी नाही. वर्तुळखंड बीएक्सी
चे क्षेत्रफळ सूत्र लिहूया. काय होतं, पहिलं काय घेतलं आपण, आर स्क्वेअर कॉमन घेतलं. कंसामध्ये काय होतं, पाय थीटा छेद किती 360 वजा आर वर्ग कॉमन घेतल्याने काय उरलं फक्त साइन थीटा आणि खाली काय उरलं होतं 2. हे होतं आपलं सूत्र. या सूत्राचा वापर करायचा आहे. तर ह्या सूत्राचा वापर करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आर ची किंमत किती आहे 7 वर्गमुळात 2 सेक. हे आर ची किंमत आहे. त्यानंतर अजून काय ठेवायचं, थीटा. थीटाची किंमत किती आहे 45 अंश. ह्या दोनच गोष्टी आहेत, बाकी काहीच नाही. मग आर वर्ग म्हणजे 7 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आणि कंसामध्ये पाय ऍज इट इज ठेवू किंवा पायची किंमत ठेवलं तरी चालेल 3.14 आणि गुणिले थीटा. थीटा किती आहे 45 छेद 360 वजा साइन 45 आणि छेद किती 2. त्यानंतर याचा वर्ग करूया. 7 चा वर्ग 49 गुणिले वर्गमुळा 2 चा वर्ग 2. आलं लक्षात. त्याच्यानंतर 3.14 हे जशाला तसं गुणिले 45 आणि 360 ला कटूया, लहान संख्या होती 9 न भाग देऊ किंवा 15 न भाग द्या. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 आणि 15 चौक 60. अजून एकदाचा भाग बसेल 3 1 3 3 8 24 वर 3.14 राहील आणि खाली मात्र किती राहतील 8 वजा साइन 45. साइन 45 ची किंमत लिहूया 1 छेद वर्गमुळात 2 आणि छेद काय आहे 2. झालं एवढं सिंप्लिफिकेशन. त्यानंतर 49 गुणिले 2 वाटलं तर याच्यातून 2 कॉमन घेऊन या 2 ची घटवता सुद्धा येतं बरं का. याच्यामधून हे 3.14 छेद 8 वजा 1 छेद 2 वर्गमुळात 2. त्याला असं लिहिता येतं. बरोबर आहे. 49 गुणिले 2 गुणिले प्रत्येकातून 1/2 जर कॉमन काढलं तर काय राहील शिल्लक 3.14. इथे किती जातील 4 5 चौक 8 वजा 1 छेद वर्गमुळात 2. बरोबर आहे. तर हे मल्टिप्लिकेशन मध्ये असलेले आणि डिव्हिजन मध्ये असलेले 2 कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिला आता 49 गुणिले 3.14 आणि 4 ला 2 न भाग जर दिला तर हे बे 1 बे 5 10 बे 7 14 आणि हे बे 2 4. आता याला परिमेयीकरण करून घेऊया किंवा डायरेक्ट वर्गमुळा 2 ची किंमत ठेवली तरी चालते. 1.41 ठेवून त्याचा तिरपा गुणाकार केला तरी चालतो. किंवा स्टार्टिंगला आपण असं करूया वर्गमुळा 2 ला वर्गमुळा 2 न मल्टिप्लाय करू. हे याचं परिमेयीकरण करून घेऊ. म्हणून 49 ला 49 गुणिले 1.57 छेद 2 वजा वर्गमुळात 2 छेद वर्गमुळा 2 गुणिले वर्गमुळा 2 म्हणजे 2 होतात. म्हणजे हे अतिशय सोपं झालं बघा. छेद समान झालेला आहे. बरोबर आहे. 49 गुणिले कंसामध्ये आपल्याला असं लिहिता येतं 1.57 वजा वर्गमुळात 2 छेद किती दोघांचाही कॉमन आहे 2. क्लियर. 49 ला 49 गुणिले 1.57 वजा वर्गमुळा 2 ची किंमत दिलेली आहे प्रोव्हाइडेड 1.41 आणि छेद 2. 49 गुणिले यांची वजाबाकी करून घेऊ. 7 मधून 1 गेला 6 राहिला. 5 मधून 4 म्हणजे 1.0 हे 2. 49 गुणिले परत 2 न भाग देऊया 0.0 बे 8 16 2 न कट. आता 8 न गुणाकार करू. 8 9 72 शी 2 हाचे 7 8 चौक 32 आणि किती होते 7 म्हणजे किती झाले 39. किती स्थळांतर दशांश आहे 2 स्थळांतर या ठिकाणी लिहूया आणि हे चौरस सेमी. शेवटी उत्तर लिहू. म्हणून वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळखंड BXC
चे क्षेत्रफळ बरोबर आहे 3.92 चौरस सेमी. हे झालं त्याचं उत्तर. बघा हे एवढं कॅल्क्युलेशन सोपं असतं सूत्र वापरलं तर. नाहीतर मग आता काय करावं लागलं असतं, दुसरी पद्धत सुद्धा आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा, नंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा, नंतर वजाबाकी करा, उत्तर तेच येतं. आपण करून पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. ठीक आहे. बघा यानंतरचं उदाहरण आहे. आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे. माप कंस PQR बरोबर 60 अंश, OP बरोबर 10 सेमी. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. पायची किंमत 3.14 आणि वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 ही दिलेली आहे. आकृती याप्रमाणे आहे. या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला. इथे छायांकित भागाचं म्हणजे छायांकित भाग काय आहे, वर्तुळखंड. इथं सांगितलं नाही की वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा, तर तुम्हाला सांगितलंय छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. छायांकित भाग म्हणजे आहे आपलं वर्तुळखंड, ही जीवा आणि संबंधित वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळखंड असे म्हणतात. तर हा वर्तुळखंड, त्या वर्तुळखंडाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर इथं सुद्धा दोन पद्धतीने तुम्ही काढू शकता. हा तर समभुज त्रिकोण होतो, कारण याचं माप 60 अंश आहे. ही बाजू आणि ही बाजू समान, वर्तुळाच्या दोन त्रिज्या. कोणत्याही त्रिकोणामध्ये जर दोन बाजू एकरूप असतील तर तुम्हाला नवीला झालेला आहे त्या बाजू समोरचे कोन एकरूप असतात. म्हणजे या बाजू समोरचा हा कोन, या बाजू समोरचा हा कोन, हे दोन्ही कोन एकरूप आहेत. मग आता राहिले किती, 180 मधून 60 गेले, किती राहिले, 120. मग याचं माप आणि याचं माप समान म्हणजे 60-60 असायला पाहिजे. थोडक्यात हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं आपण मागेच उदाहरण पाहिलं. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग नुसार याचं क्षेत्रफळ काढता येतं. आणि त्याच्यानंतर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ ऑलरेडी आहे आपल्याकडे. थीटा छेद 360 गुणिले पाय r चा वर्ग नुसार त्याचं क्षेत्रफळ काढता येते. आणि मग वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळामधून त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला उत्तर मिळतं. पण तुम्हाला मी सांगितलं की सोपी पद्धत आहे, सूत्राचा वापर केला की लक्षात येईल. ते म्हणजे छायांकित भागाचे क्षेत्रफळ छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आहे, कॉमन काय घेतो आपण, r वर्ग आणि कंसामध्ये पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद किती आहे 2. हे सूत्र आहे. छायांकित भाग म्हणजे वर्तुळखंड आहे. बरोबरला बरोबर r वर्ग. या ठिकाणी त्रिज्या किती दिली आपल्याला, OP 10 चा वर्ग. कंसामध्ये पायची किंमत 3.14 सांगितली. थीटा किती आहे 60. या ठिकाणी परत असं लिहू शकतो आपण, r बरोबर 10 आणि थीटा बरोबर किती आहे 60 अंश. पायची किंमत 3.14 छेद 360 वजा साइन 60 छेद 2. जे पॉसिबल आहे त्याला इथे कटूया. 6 36 1/6 होते. 10 चा वर्ग 100 कंसामध्ये 3.14 छेद 6 वजा साइन 60 ची किंमत किती आहे, वर्गमुळात 3/2. लक्षात ठेवा, मागचंच प्रकरण आपलं होतं वर्गमुळात 3/2 आणि हे 2. 100 कंसामध्ये याला 2 भाग जातो. बे1 बे, बे5 10, बे7 14 आणि बे3 6. दोन्हीला 2 भाग दिला. हे वर्गमुळात 3 आणि हे 2 खाली आले म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे हे किती झाले 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 100 1.57 छेद 3 वजा वर्गमुळात 3 ची किंमत किती ठेवायची आपल्याला, फक्त 1.373 आणि हे 4 ला 4. आता याला सोडवण्यासाठी याचा काय छेद समान आला नाही म्हणून याला गुणायचं, नंतर याला गुणायचं. कंस अगोदर सोडू, कंप्लीट करूया. 100 4 गुणिले 1.57 सरळ गुणाकारच करून घेऊया अगोदर. 7 × 28 28 2 4 × 5 20 आणि 2 22
परत हातचे 2 4 1 4 2 6 वजा याला 3 3 त्रिक 9 3 7 21 चे 1 हातचे 2 3 1 3 4 5 2 स्थानांतर दशांश आणि छेदामध्ये 3 चौक 12 100 गुणिले याची वजाबाकी करूया 9 9 18 2 0 त्याच्यानंतर 5 मधून 6 गेल्याने 1/12 कशाला कॅन्सल होईल 4 त्रिकम 12 त्याच्यानंतर 4 याला सुद्धा किंवा सरळ 100 ने गुणलं तर किती व्हायले 109 असे विचार करा 109 या 100 गुणाकार करून नंतर 12 ने भागाकार हे 100 ला 100 आणि 12 याला गुणाकार करून किती झाले 109 छेद किती 12 12 9 अष्टोदर्शी 108 एक उरला फक्त आणि भाग जात नाही भाग बसला शून्याचा परत बारी 98 12 9 अष्टोदर्शी बारी 98 घ्यावं लागेल बारी 96 4 उरले आता ठीक आहे 9.08 चौरस सेमी आलेला आहे हे उत्तर आपण फायनल करून टाकूया पुढे म्हणून शेवटी उत्तर लिहूया म्हणून छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आहे किती आहे 9.08 चौरस सेमी हे झालं याचं उत्तर बघून घ्या क्लिअर कट ठीक आहे किती सोपं आहे हे सूत्र वापरले की आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन नाही सरळ सरळ उत्तर मिळतं ठीक आहे यानंतरचे प्रश्न आपण उदाहरण पुढच्या तासामध्ये